हॅलो, मी विवेक बोराडे. मी फिल्म रायटर आहे, बिझनेस कन्सल्टंट आहे, पब्लिक स्पीकर आहे आणि पॉडकास्टर आहे. मी माझ्या हॉबीजला प्रोफेशन मध्ये कन्वर्ट केले. शाळेपासून आवड होती म्हणून पब्लिक स्पीकिंग सुरू केलं. कालांतराने कॉर्पोरेट ट्रेनर झालो आणि कॉर्पोरेट ट्रेनिंग मधून बिझनेस कन्सल्टिंगच्या व्यवसायाकडे वळलो. साधारण 15 वर्ष मी या व्यवसायामध्ये आहे. हे सगळं करत असताना एका टप्प्यावर जाणवलं की आपल्याला नाटक एकांकिकेची आवड आहे. त्यातून सिनेमाकडे वळलो आणि रायटिंग सुरू केलं. कानभट नावाची एक फिल्म लिहिली. कानभटच्या नंतर मी स्टार प्रवाहासाठी रुंजी नावाची एक सिरियल लिहिली आणि रुंजीच्या नंतर मी सोनी सब साठी काम केलं, ज्यावर मी भाकरवडी नावाची एक सिरियल लिहिली ऍज अ डायलॉग रायटर. त्यातून मला बेस्ट रायटरचे 2 अवॉर्ड्सही मिळाले. हे सगळं करत असताना जाणवलं की संवादाची माध्यमं मात्र बदलत आहेत. आपण एक पॉडकास्ट चालू करूया आणि मी हॅपी जिंदगी नावाचा एक पॉडकास्ट चालू केला स्पॉटिफायवर आणि गोष्टींचा रेडिओ सुरू केला इंस्टाग्रामवर. हे सगळं करताना मल्टीटास्किंग करतोय असं नाही वाटलं, कारण की हे मी माझ्या आनंदासाठी करत होतो. हे मी माझ्या नवनवीन अनुभवांसाठी करत होतो. त्यासाठी जी क्युरियोसिटी होती ती कायमच माझ्यात होती. अजूनही बऱ्याच गोष्टी खुणावतात. तिथपर्यंतचा प्रवास सतत सुखकर व्हावा असं वाटतं. हे सगळं करताना अनेक लोकांना भेटावं लागतं, वेगवेगळ्या ठिकाणी मीटिंग्स कराव्या लागतात आणि तिकडे जाण्यासाठी मुंबईमध्ये राहायचं तर रोड ट्रान्सपोर्टेशन हा एक पर्याय आहे, पण तो खूप वेळ खाऊ आणि त्यालाच पर्याय उपलब्ध म्हणून मेट्रो आहे. मेट्रोने प्रवास कमी वेळेत होतो, सुखद होतो आणि वेळही वाचतो. थँक्यू.